नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। उद्या गुरुपौर्णिमा आहे। तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आमच्याकडे ना गुरुपौर्णिमेला एक छानपैकी आहे ना गव्हाची खीर आम्ही नैवेद्याला करतो। तर आज तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। गव्हाच्या खिरीसाठी ना आपल्याला दलिया घ्यायचा आहे। गव्हापासून बनवलेला असतो आणि असा जाडसर असतो। तो कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तो आपण एक बाउल घेतलेला आहे। आता आपण स्वच्छपैकी आहे ना 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। आपण दलिया छान धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आता आपण एक बाउल दलिया घेतला तर त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं, म्हणजे 2 बाउल पाणी टाकूया। 2 बाउल पाणी टाकून झाल्यावर ना कुकरला आपण जवळजवळ 3 ते 4 शिट्ट्या करून आपण हा शिजवून घेऊया। 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण आणि दलिया मस्त शिजलेला आहे। आता खीर करण्यापूर्वी ना आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्यात ना अर्धा बाउल मी ना फ्रेश कोकोनट म्हणजे ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेत मोठे। आता हे पल्स मोडवर आपण फिरवून घेऊयात, फारही बारीक करायचं नाहीये। पल्स मोडवर केलं ना की काय होतं माहितीये का, मीडियम असे तुकडे राहतात, फारही बारीक नाही। आणि खीर खाताना आहे ना दाताखाली इतके छान लागतात, यासाठी आपण आता हे करून घेऊयात। पल्स मोडवर आपण आहे ना ओलं खोबरं छानपैकी आहे ना करून घेतलेलं आहे। मीडियम असे तुकडे झालेले आहेत त्याचे। आता आपण खीर करायला घेऊयात। मी ना गॅसवर आहे ना एक कढई ठेवली आहे, त्यात 2 चमचे तूप टाकलेलं आहे। आता त्यात आपण आहे ना ड्रायफ्रुट्स टाकू, म्हणजे तुम्हाला जे काही आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता। आता ह्याच्यात ना मी काय केलंय, मनुके आणि बदाम टाकलेत। आता 1 मिनिट आपण छानपैकी ना ड्रायफ्रुट्स मस्त खमंग तळून घेऊयात। ड्रायफ्रुट्स छान तळून झालेले आहेत, मनुके पण तुम्ही बघू शकताय की छान फुगलेले आहेत। आता त्यात ना आपण हा जो दलिया शिजवला तो टाकून घेऊयात सगळा। आता आपण ओला नारळ जो आहे खोबरं ते क्रश केलेलं सगळं टाकून घेऊयात ह्याच्यात। आता यात ना 1 बाउल गूळ टाकून घेऊया। आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण ना छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता काय करायचंय की आधी आता जरी आपण दलिया शिजवून घेतलाय तो फक्त आपण पाण्यात घेतलेला आहे, पण त्याला ऍक्च्युअल खिरीचा स्वाद येण्यासाठी आपण हे गुळात आणि नारळामध्ये आपण शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं अंदाजे लागतील। सो आपण गॅसची फ्लेम बारीकच ठेवलेली आहे। आणि गूळ आता आपण काय केलं माहितीये का की 1 बाउल टाकलेला आहे। आपली खीर ना मीडियम गोड होईल आणि ज्यांना कोणाला ना जास्त गोड हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही जास्त गूळ टाकला तरी चालेल। आता बारीक गॅसवर आपण हे शिजवायला ठेवूयात। फक्त एवढंच खबरदारी घ्यायची आहे की मधून मधून हलवायचंय। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपण ज्या वेळेला हे सगळं मिक्सचर एकत्र केलं होतं त्यावेळेला काय होतं की गूळ वितळतो, त्यामुळे पहिल्यांदा ना मिक्सचर सगळं असं जरा पातळ होतं आणि आता छानपैकी असा घट्ट गोळा झालेला आहे। आता खिरीच्या मिश्रणामध्ये आपल्याला अगदी 1 चिमूट सुंठपूड टाकायची, 1 चमचा जायफळ आपण किसून घेतलेलं आहे। आता जायफळचा स्वाद जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी ना वेलची पूड टाकली तरी चालेल, पण ना या खिरीत ना एक सांगू का, जायफळीचा स्वाद खूप सुंदर लागतो। आता ही खीर आहे ना तुम्ही अशीही खाऊ शकता। आणि आता आपण आहे ना ह्याच्यात 1-2 वाट्या ना आपण दूध ऍड करणार आहे, थोडीशी अशी पातळ करून घेणार आहे आणि दुधाचा स्वाद पण ह्याच्यात खूप छान लागतो। आपण आता हे दूध सगळं मिक्स करून घेऊयात। आता हे कसं आहे की जितकं पातळ लागतंय त्या पद्धतीने तुम्ही दूध किंवा जसं कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता। आता 2 वाट्या मी दूध ह्याच्यात ऍड केलेलं आहे। अजून थोडंच ऍड करतेय। काय होतं माहितीये का की खीर उकळून आहे ना गार झाली की ती आहळते, म्हणजे घट्ट होत जाते। त्यासाठी करतानाच आपण आहे ना थोडीशी पातळ करत आहोत। आता दूध छानपैकी याच्यात मिक्स झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपण ना पहिल्यापासून लोच ठेवलेली आहे। आता ही खीर छानपैकी आपण आहे ना उकळून घेऊया। आपली खीर मस्तपैकी आता उकळलेली आहे। आपण दूध ना शेवटी टाकल्यामुळे काय होतं की आहे ना अजिबात फाटत नाही। गुळामुळे बऱ्याच वेळा काय होतं की ती एक भीती असते की गूळ टाकल्यामुळे दूध पण आहे ना फाटतं का काय,
पण तसं आपल्या खिरीच्या बाबतीत अजिबात होत नाही, कारण आपण शेवटी टाकलेलं आहे. सो अशा पद्धतीने नैवेद्यासाठी गव्हाची खीर तयार आहे. आपण ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. मंडळी, गुरुपौर्णिमेसाठी खास आपण नैवेद्य स्पेशल अशी गव्हाची खीर तयार करून घेतलेली आहे आणि आता ती आपण आहे ना सर्व केलेली आहे एका बाउलमध्ये. आणि वरती ना टॉपिंगसाठी मी थोडेसे ना पिस्ता असे क्रश करून टाकलेले आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजच्या खिरीची रेसिपी? आहे ना एकदम झटपट पण होणारी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे, एकदम पौष्टिक आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे आणि चालणारी सुद्धा आहे. सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.